नमस्कार. अ, काही दिवसापूर्वी म्हणजे 2-3 दिवसाआधी जसं रामनवमी होती. तर त्याच्यामध्ये नांदेडचा व्हिडिओ आला मला एक. त्यानंतर बीडचा पाहिला मी व्हिडिओ. त्याच्यामध्ये श्री रामनवमीच्या शोभायात्रेत महापुरुषांचे फोटो घेऊन जसं शोभायात्रा काढण्यात आली. तर तसंच माझं एक म्हणणं होतं, की जसं एका मित्रांच्याकडून आपल्याला मैत्रीचा हात येत आहे, तर आपणही तो स्वीकारला पाहिजे म्हणून. आणि ते स्वीकारतातच नेहमी, असं काहीच प्रॉब्लेम नाही. किंवा तुम्ही पाहू शकता 14 एप्रिलची जी रॅली निघत असते त्याच्यामध्ये महात्मा फुलेंचं असो, सर्व महापुरुषांचे जाती धर्म न बघता त्यांचे विचार पाहून त्यांची प्रतिमा तिथे शोभायात्रेत लावली जाते. आणि खूप म्हणजे उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो वा कोणत्याही महापुरुषांची जयंती असो, ज्यांचे विचार सगळ्यांच्या हिताचे असतील, तर त्या सर्वांचीच विचार तो मानणारा एक समाज आहे. तर या दोघांमध्ये मग खूप फुटे पडलेले आहेत. जसं समतेचे विचार आहे दोघांचे, पण त्याच्यामध्ये फूट पाडणारे कोण? हे आपण दोन्ही गटांनी ओळखलं पाहिजे. त्याच्यानंतर जसं आता रामनवमी निमित्ताने बाबासाहेबांचा फोटो त्यांच्या मिरवणुकीत घेतला गेला, तसंच आपल्याही मिरवणुकीत असतेच म्हणा, तो काही प्रॉब्लेमच नाही आहे. पण हे जो दुरावा आहे तो आपल्याला दूर करण्यासाठी काम करावं लागेल. त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी जे म्हणतात की एक गट आहे तो बाबासाहेबांना मानत नाही किंवा ज्यांची मिसअंडरस्टँडिंग असेल बाबासाहेबांचं, जो कोणी बाकीच्यांची भावना दुखावतात, ते एक व्यक्ती करत असते, पण बाकी त्यांची पनिशमेंट सर्व समाजाला बघावं लागते. अशी गोष्ट होत असते. ते कोणत्याही दोन्ही गटामधलं कोणी एकही असो. म्हणून एक मैत्रीचा हात आपल्याला आलेला आहे, तर आपणही तो स्वीकारला पाहिजे आणि गैरसमज पसरवणाऱ्यापासून सर्वांना दूर केलं पाहिजे.